गावागावात निघत आहेत जनजागृती निषेध मोर्चे। गेल्या काही दिवसांमध्ये उरण परिसरातील 3 महिलांवर झालेल्या अत्याचाराबद्दल व क्रूर हत्येबद्दल उरणमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे। आज बुधवार दिनांक 31/7/2024 रोजी ग्रामपंचायत चांजे हद्दीतील मुळेखंड, कोळीवाडा, कुंभारवाडा व तेलीपाडा येथील सर्व महिलांनी आई माऊली महिला ग्रामसंघ अध्यक्षा सौ अनुताई सुभाष पाटील व ग्रामपंचायत चांजे सदस्या सौ उज्ज्वलाताई जगदीश म्हात्रे यांच्या पुढाकाराने व ग्रामपंचायत चांजेचे विद्यमान सरपंच श्री अजयजी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चारही गावातील महिलांनी एकत्र येत कैलासवासी अक्षताताई म्हात्रे व कैलासवासी यशस्वी शिंदे या महिला भगिनींवर झालेल्या अन्यायाला अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा मुळेखंड प्रांगणात जमा होऊन या दोन्ही भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। पूर्ण 4 गावातून जनजागृती निषेध मोर्चे काढून न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत साथ देऊ अशी महिलांनी ग्वाही दिली। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आपण आवाज उठवलाच पाहिजे। आपल्या मुलामुलींना सुसंस्कृत बनवण्यासाठी आईवडिलांनी काळजी घेतली पाहिजे। वैचारिक पातळीवर घरात देखील संभाषणं झाली पाहिजे असे मत महिला संघटिका सौ सीमा घरत यांनी मांडले। त्याचबरोबर या ग्रामपंचायत हद्दीतील सर्व महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी सरपंच या नात्याने घेऊन यापुढे कुठलेही संकट आले तरी आपण हाक मारा तिथे उभा असेल असे मत सरपंच अजय म्हात्रे यांनी व्यक्त केले। तसेच पोलीस यंत्रणेचे आभार मानले। तर या घटना घडतात त्याच्या मुळाशी जाऊन जे अवैधपणे चरस, गांजा, अंमली पदार्थ विक्री करत आहेत व त्याला आताची तरुण पिढी बळी पडत आहे त्याबाबतीत सखोल चौकशी होऊन हे धंदे गावोगावी उद्ध्वस्त केले पाहिजे असे मत श्री प्रीतमदादा म्हात्रे यांनी मांडले। या जनजागृती निषेध मोर्चामध्ये मुळेखंड गावचे अध्यक्ष श्री हितेश म्हात्रे, उपाध्यक्ष श्री जगदीश म्हात्रे, सौ साधनाताई पाटील, श्रीमती प्रीती शहा, गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण तरुणी महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या। खबरदारी म्हणून उरण पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस सुरक्षा पथक देखील पाठवण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री संजय होळकर सर मुळेखंड यांनी केले। शेवटी बऱ्याच महिला यशस्वी शिंदे हिच्या राहत्या घरी त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी व त्यांना धीर देऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाल्या होत्या। आपल्याकडे त्यांची सगळी माहिती असणे गरजेचं आहे। जसं मतदानाला जातो किंवा कुठे आपण बाहेर देशात जातो तर पासपोर्ट दाखवतो, मतदानाला जातो तर आपलं आधार कार्ड किंवा जे काही मतदान आपलं कार्ड असेल ते दाखवतो। त्या पद्धतीने त्यांचं देखील सरपंच ॲग्रीमेंट होणं फार गरजेचं आहे। कारण कोणालाही देऊन मी अजिबात कोणाच्या त्यांच्या विरोधात नाहीये, जात पात धर्म इथे नाहीये, आपण सर्व एकाच जाती